चला जेवायला चला, उठा. काकी आई बघ ना, ईशाला आम्हाला भेटूनच नाही देत. आम्ही काका आहोत ना तिचे, आणि आम्हीच नाही भेटायचं. आता ईशाला बोलायला पण येत असेल. आमच्या स्कूलमध्ये ना एक छानशी पोएम शिकवली आहे. मला ती तिला शिकवायची आहे. पण आता आई नाही म्हणते ना, आणि आईचं तर ऐकलंच पाहिजे. तुमचा विक्रांत दादा जेव्हा शाळेत जायचा तेव्हा माझं सगळं ऐकायचा. प्लीज ग काकी. ए पहा, आपण ह्याच्यावर ना नंतर बोलूया. हा, नंतर वगैरे तुम्ही कधीच बघत नाही. काकी आईला सांग ना, नाही तर आम्ही नाही येणार जेवायला. मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता त्यांची समजूत कशी काढायची? हे असं नाही करायचं. चला उठा बघू, उठा. मग तुम्ही सगळं असं का करता? का नाही पाठवत आम्हाला मानसीताईकडे? हे पहा, हे असं हट्ट करून, म्हणजे भुकेले राहून उपाशी राहून ईशा भेटणार आहे का? भेटणार आहे का? नाही ना. अगो बाई, आणि आमरस संपला तर नको रे बाबा. चला चला उठा. चला, आमरस आवडतो ना. चला 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 चला. विक्रांत, ए विक्रांत, अरे उठ ना, आपल्याला जायचंय ना. अरे 6:30 वाजले बघ, मी तयार होऊन सुद्धा आले. उठ बाबा, लवकर तयार हो. हा, अरे असं काय बघतोयस? आई, मीच आहे आई. आजपासून फिरायला जायचंय ना, मॉर्निंग वॉक विथ आई. अगं पण आई. अरे डोंट वरी, आय एम विथ यू. जा पटकन तयार हो. मी तयार होऊन येतो. हा, ईशाबाई झोपल्यात तर घर कसं शांत शांत वाटतं. हो ना, एकदा उठली की सुरू बडबड. हे कधी उठेल ग ती? अहो आता ते मी कसं सांगू. गुड मॉर्निंग आजोबा. अरे गुड मॉर्निंग. अगं ही बघ उठली, गुड मॉर्निंग बोलली. किती गोड गोड बोलते ग ईशू. झाली का आमच्या ईशाची झोप? मग आता दूध पिनाल? मम्मा, अगं तिला काय विचारतेस? ती काय सांगणार? तिला मनूची सवय आहे, आपली नाही. अहो पण आता होईल ना आपली सुद्धा सवय. ओके नाही इशू? हे ईशू बाळा, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग बोल ना. गुड मॉर्निंग आजोबा. अरे वा 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 वा. बसा 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 बसा, इथे बसा. हा, शाबाश. मी जरा जाऊन येतो. अहो आता तुम्ही कुठे निघालात? अगं शेजाऱ्यांना सांगून येतो ईशा मला गुड मॉर्निंग बोलली म्हणून. अहो आता काय झालं? आता हे काय सगळ्या चाळीत सांगायला चाललायत का तुम्ही? हो, मला खूप आनंद झालाय. मग असं करूया, आपण पेपर मध्ये बातमीच देऊया. अगं मी सांगायला गेलो तर काय झालं? किती गोड बोलली ईशू. मी जाऊन येतो. काही जायला नकोय, जरा तिच्याकडे लक्ष ठेवा. मला किचन मध्ये काम आहे. अरे काय झालं पिल्लू? इशू बोलत का नाहीये? झोप नाही झाली बाळाची? अगं मी यांना बोलले म्हणून घाबरली का काय ती? हो बहुतेक ऐकलं मी. काय आजी, तुम्ही गावी पण असंच करता का? काय हो,
आता नाही का जायचं चांगली बातमी सांगायला? आता इतकं बोलल्यावर कसा जाणार मी? आजी, आजोबा, आता इशू आहे इथे. पिल्लू, बसायचे नानू. हो, हात दे जरा. सांभाळ सांभाळ सांभाळून रे बाबा. हळू हळू हळू. मधू, व्यायाम बंद होणं यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही रे. खरंय तुझं, अगदी खरंय. माझ्या मनातलं बोललास. खरंय खरंय. काय खरंय? बाप जन्मात तू कधी व्यायाम केलायस का? नाण्या, तरुणपणी खूप व्यायाम केलाय मी. आता नाही जमत एखादी गोष्ट वयानुरूप. मला सांग, तुला माझ्यासारखे हिशोब जमतात का रे? बोल ना, बोल. जमतात हिशोब? अरे हिशोबाची गोष्ट वेगळी, व्यायामाची. काय रे? अरे हा, ही विक्रांत बरोबर कोण आलीये? कोण रे? कुठे? तुला बरं दिसत रे. ओळखलं नाहीस? कोण आहे कोण ही? अरे वहिनी, कसल्या गोड दिसतंय तुम्ही. एक मिनिट मी फोटो काढते. अगं नको नको, कशाला? थांबा हो. अरे कोण आहे कोण? अरे ओळखलं नाहीस तिला? नाही. रेडी? विक्रांत, तू पण आहेस. हं, आता निर्मला वंसना पाठवते. अगं नको, राहू दे. थांबा हो. पाठवला. शूज कम्फर्टेबल आहेत ना? हो हो. अरे के, सकाळी फिरून आलीस वाटतं. हो हो, मी आलेच. आता ह्या अलकीनं रोज सकाळी व्यायामाचं खूळ काय घेतलं कोणास ठाऊक. नाण्या, उगाच कशाला जळतोस? जाऊ दे ना तिला व्यायाम करायला. काय विक्रांत, बरोबर आहे का नाही? हो, व्यायाम करायलाच हवा. तू काय, तूच बघ. मी येतो. स्मार्ट दिसतायत ना वहिनी? काय गीते, हिनं जर असाच मॉर्निंग वॉक चालू ठेवला ना, तर लग्नापूर्वी जशी बारीक होती ना तशीच बारीक होईल ती. अरे, निर्मला वंसेंचा मेसेज आलाय. काय? वहिनींचं अभिनंदन केलंय आणि आपल्याला सगळ्यांना सांगितलंय की विक्रांतशी हसत खेळत असंच नॉर्मल वागा म्हणून. हो ना, त्यामुळे तो लवकर बरा होईल. हो, नक्की बरा होईल तो. हे काय, विक्रांत नाही थांबला तुमच्या बरोबर गप्पा मारायला? असा कसा पटकन मिसळेल तो आमच्यात? त्याला थोडा वेळ द्यायला हवा ना. अगं पण माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या त्यांनी. अरे वा, म्हणजे सुरुवात तर चांगली झालीये. वहिनी, तुम्ही अशा निराश नका होत. आजचा तर पहिला दिवस आहे. अजून खूप महिने तुम्हाला हे सगळं करायचंय. आणि ती ते करणार, नक्की करणार. काल के करणार का नाही? हो, माझ्या विक्रांतसाठी मी काहीही करायला तयार आहे. घे, खा. बुडू. याला पण ठेवूया का? पण त्याचं तोंड खराब होईल. आजी, मी विचार करते ईशासाठी शाळेचं बघावं आपण. इथे जवळ एखादी प्ले स्कूल असेल ना तर मी तपास करते. शाळेत? अगं केवढीशी आहे ती. आत्ता कुठे शाळेत घालतेस तिला? अगं तसं नाही ग. प्ले स्कूलमध्ये कसं ती दिवसभर तिथे खेळण्यात बिझी असेल. शिवाय तिच्या वयाच्या मुलामुलींची मिक्सअप व्हायला शिकेल. अगं पण त्यासाठी तिला इतक्यात कुठे कशाला पाठवायची? घरी खेळेल ती. घरी कोण असणार आहे? तुम्ही दोघं तर गावाला जाणार. मला आता माझं काम सुरू करायचंय. मग दिवसभर ईशाकडे बघणार कोण? तुम्ही राहणार आहात का इथे? काय हो? अगं तिथे आमचं सगळं सेट झालंय. आता परत तिथून इथे आणायचं म्हणजे नकोच ते. आणि शिवाय ह्या घरात एवढी माणसं राहणार म्हणजे गर्दी होणार.
असं काय म्हणताय आजोबा? ताई होती तेव्हा आपण होतोच की, तेव्हा ईशाही होती, तेव्हा राहतच होतो आपण एकत्र, तेव्हा कुठे गर्दी व्हायची? तिथली सवय झाली आता आम्हाला. तिथलं आयुष्य कसं संथ आहे. मी दुसरी जागा बघू का? म्हणजे तुमचा प्रश्न सुटणार असेल तर. अगं सई, आम्ही कुठे तुला असं काही म्हटलंय? हो ना, तू कुठे जातेस आता? त्याची काही गरज नाहीये. नाही, पण इथे जर अडचण होणार असेल आणि तुम्हाला सगळ्यांना इथे राहायचं असेल तर मी बघेन दुसरी जागा. खरंच तुला हे घर सोडून जायची काहीही गरज नाही. तू आता आमच्या घरातलीच झालेली आहेस. ईशा, शाळेत जाणार बेटा? ओ ग माझं पिल्लू, गुणी माझं बाळ. ओ अरे काय चाललंय हे? संध्याकाळचं असं कोणी खोलीत बसून राहतं का? अरे आता तो वाचतोय ना, एरवी सारखे म्हणत असते जनरल नॉलेजचं काही वाचतच नाही. आणि मला तर आज फर्स्ट टाइम दिला दादाने मोबाईल. ओ करेक्ट. चला, कळलंय मला सगळं. उठा आणि बाहेर अंगणात खेळायला जा. चला उठा प्लीज आई. आणि आता मी दोघं जाऊन काय खेळणार? लपाछुपी? काय मस्करी करताय? मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? तुम्ही दोघं जण क्रिकेट खेळा जा. हा मध्ये प्लास्टिकचा बॅट आणि बॉल. काय आगाऊ झाला दोघं जण. तुम्ही असं करा ना, विक्रांत दादाला घ्या आणि जा खेळायला. हा, तो खेळेल तुमच्या बरोबर. आई, लॉसेड आयडिया. लॉसेड? एवढं पण नाही माहिती. म्हणजे सॉलिड आयडिया. काय दोघं जण? अरे जा, उठा, चला जा, त्याला बोलवा जा. काय रे, काही हवंय का तुम्हाला? हो य. काय? आम्हाला अंपायर हवाय. अंपायर? क्रिकेट खेळायला. तुम्ही नानू मामांना विचारा, जा. नको नको, ते नुसते ओरडत बसतात. आम्हाला खेळायलाच देत नाहीत. मग मधू काकांना विचारा. दादा, आम्ही तुला विचारायला आलोय ना रे, तू चल ना. हो रे, घरी बसून राहिलो तरी आई ओरडते, बाहेर जाऊन खेळलो तरी आई ओरडते. प्रॉब्लेम आहे रे जाम. हो ना, म्हणून तू चल. तू असला ना की आम्हाला कोण ओरडायला येणार नाही. आणि आम्ही काय लहान आहोत का आता? सगळ्यांना कळत नाही रे. पण तू चल, मज्जा येईल. ठीक आहे, तुम्ही जा खेळायला, मी येतो. हा, जा. नको, तू आत्ताच चल. प्लीज दादा, चल ना रे. इतकं काय आहे? मला विराट सारखा एक शॉट मारायचा आहे. विराट? अति होत आहे, अति होत आहे. का? दादा बघ ना, मी काही बोललो ना तरी हा माझी अशीच चेष्टा करतो. तुम्ही जा बरं खेळायला. तुला घेतल्याशिवाय नाही. मानसी, चहा घेशील माझ्या बरोबर? घे ग, इतका काय विचार करतेस? बरं, अर्धा कप दे. पण आजी आणि ईशा कुठे गेलेत ग? अगं ते दोघं तिला बाहेर फिरायला घेऊन गेलेत. अच्छा, पालक परोठे करायचे का मेथी मी विचार करत होते, पण आजींना विचारून मगच ठरवीन. अगं ए सई, थांब. तू नको करू स्वयंपाक. का? अगं का म्हणजे काय, आल्यापासून तूच करतेस. तू आता फक्त चहा कर, आज स्वयंपाक मी करेन. अगं पण अगं झाले आता मला 2 दिवस येऊन, पुरे झाले लाड आता. पण तुला ईशाला बघायचं असतं ना. मग तुला ऑफिस नाहीये का? आता ईशासाठी आजी आजोबा आहेत ना. ते काही नाही, आजपासून एक वेळचा स्वयंपाक मी करणार, ठरलं. हे बघ, तुम्ही सगळे इथे नव्हतात ना, तेव्हा मला माझ्यासाठी स्वयंपाक करायलाच लागायचा.
आता मला फक्त थोडं जास्त करायचं आहे. आणि गावी तर मला खूप जणांचा स्वयंपाक करायची सवय आहे, हे काहीच नाहीये. ताई ते काही नाही, तू इथे ये आणि माझ्याशी गप्पा मार. ये बरं. बर. मुरू दे थोडा. काय वाचतेस? हॅलो, अगं मी बोलते निर्मला. हा बोला वंस. अगं किती छान फोटो आलाय तुझा आणि विक्रांतचा. वंस तुम्ही पाहिलात? ही गीता म्हणजे सुद्धा ना अगदी कमाल आहे. अहो मला ना इतकी लाज वाटत होती तो ड्रेस आणि शूज वगैरे घालून बाहेर जायची, पण हिने ऐकलंच नाही आणि वर फोटो सुद्धा काढला. ते काही असू दे, पण फोटो खरंच खूप छान आले आणि छान दिसतंय तुला ते. बरं ते महत्वाचं नाहीये. तू जी पॉझिटिव्ह स्टेप घेतली आहेस ना, मला त्याचं कौतुक वाटते. काय करणार वंस, रोज आपल्या मुलाचा दुर्मुखलेला चेहरा पाहून खूप वाईट वाटायचं. पण त्या दिवशी तुम्ही समजवलं की नुसती काळजी नको करू, प्रयत्न सुद्धा कर. म्हणून मग हे सगळं. तुझं त्याच्याबरोबर रोज वॉकला गेलीस ना, त्यालाही सोबत होईल. खात्री कशाचीच देता येत नाही, पण त्याच्या मनस्थितीत मात्र फरक पडेल एवढं नक्की. हो हो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. अहो किती बोलत होता तो माझ्याशी. अहो खूप गप्पा मारल्या त्यांनी. हो का? म्हणाला पुढच्या वेळेला आपण टपरीवर चहा पिऊ. अरे वा. नाही मी त्याला म्हणाले, म्हटलं की मला असं रस्त्याच्या कडेला उभं राहून चहा प्यायची सवय नाही रे. तो म्हणाला आई चलच, मजा येते. अगं आम्ही रात्री कितीतरी वेळा जायचो कॉफी प्यायला. आणि मग ना तो एकदम बोलता बोलता थांबला. नाही म्हणजे मी त्याला विचारलं आम्ही म्हणजे कोण, तुझे मित्र का? तो काहीच बोलला नाही. मग मलाही भीती वाटली. मी हा विषय जास्त वाढवलाच नाही वंस. तेव्हा माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी त्याच्याशी नॉर्मल वागा, आनंदी ठेवा, त्याच्या आवडीचं खायला प्यायला करा. मी अर्थात ते तू करत असशीलच, तुला काही वेगळं सांगायला नको. हा आणि एक आहे, आता मित्रांवरनं आठवलं, तू त्याच्या मित्रांनाही घरी बोलवू शकतेस ना कधीतरी, म्हणजे त्यांच्याबरोबरही त्याला बाहेर जाता येईल नाही का? हो हो, हे सुद्धा करेन. ठीक आहे, मी ठेवू का फोन? अगं मला इथलं आवरून निघायचंय. हो हो वंस, थँक्यू. ओके, सो स्वीट ऑफ यू. बाय. 17-9. चल चल काय ए दरवाजा लागला. 4 आहे. येस, चल 4 काय पण काय बोलतो? 4 नाहीये. लागला. 4 आहे. दाराला लागलाच नाहीये. 4 आहे. दाराला नाही लागला. लागलाय. एक मिनिट नानू असं बघ, इकडे इकडे तुम्ही पाहिलं का? हो हो, बहुतेक 4 आहे. बहुतेक काय, तुम्ही अंपायर आहात ना? अरे दाराला लागला बोल. दाराला लागलाच नाहीये. ते पण म्हणतात दाराला लागलाच नाहीये. पण नाही लागलाय. दे आता, माझी बॅटिंग आहे. नाही माझी बॅटिंग आहे. किती वेळ झाला गोंधळ चालला इथे? बाहेर वा सगळे आत्ताच्या आत्ता. गेट आउट. पण तू खेळायला पण येत नव्हता, म्हणून आम्ही इथेच खेळायला लागलो. बस झाला आता, लगेच बाहेर वा. जा.
लक्षात ठेवा, माझ्या वाटेला जाऊ नका कुणीच.